नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, साम्यवाद का नको आणि भांडवलशाही का हवी या प्रश्नाचं उत्तराचा शोध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. साम्यवादाची येता जाता टिंगलटवाळी आणि भांडवलशाहीचा छुपे व उघड समर्थन ही आजच्या लोकशाहीमध्ये सर्रास दिसणारी स्थिती झालेली आपल्याला पाहायला दिसते आहे. याचा धिंडोळा भारतीय संदर्भात घेणे तुलनेने सोपे, पण त्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीच्याही आधीपासूनचा इतिहास तपासल्यास आपल्याला काय दिसते, तर आपण हे जर पाहिलं की साम्यवाद मार्क्सने कशासाठी मांडला, साम्यवादामध्ये काय आहे, साम्यवाद ही विचारसरणी काय आहे, म्हणजे समाजामध्ये उत्पादनाची साधनं जी आहेत ती बेसिक स्ट्रक्चर आहे असं मार्क्सचं म्हणणं होतं. जी साधनं ज्यांच्याकडे अधिक आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितले की समाजामध्ये दोन वर्ग आहेत, आहेरे आणि नाहिरे, आणि या दोन वर्गामध्ये तो संघर्ष चालू आहे. आणि म्हणून नाहिरे वर्गाने संघटित होऊन जर ती उत्पादनाची साधनं आपल्या ताब्यात घेतली, उत्पादनाची साधनं जर शासनाच्या मालकीची केली, तर तिथं काम करणाऱ्यांकडून अधिकचं काम करून घेऊन जे अतिरिक्त मूल्यामुळे जो भांडवलदार गब्बर होतो, हा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मार्क्सने सांगितला आणि कामगारांना त्यांनी आश्वासित केला की तुम्ही जर संघटितपणे संघर्ष केलात तर जग जिंकू शकता. पण अलीकडे आपण पाहतो की भारतीयांनी साम्यवादी विचारसरणी सोडून दिली पाहिजे असे मौलिक विचार भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच व्यक्त केलं. हिंदू मुसलमान वादाची गरज नसेल तेव्हा असे बौद्धिक मांडलं जाते भाजपमध्ये, आणि त्यापैकीच हा एक भाग होता. हिंदू मुसलमान हा मुद्दा बाजूला गेला की मग हे असं बौद्धिक हे होते. नक्षलवाद ही कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या नसून राजकीय समस्या आहे. त्या राजकीय विचाराचा भारतामध्ये लवकरच संपूर्णपणे नायनाट होणार आहे अशी भविष्यवाणी वर्तवताना माओवाद आणि नक्षलवाद म्हणजेच साम्यवाद अशा प्रकारची सळधोपट मांडणी या निमित्ताने भारताचे गृहमंत्री करताना दिसतात आणि बहुतांश भारतीय त्याला मान डोलावतात. हे खटकणारं आहे, कारण लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने होत नाही. आणि मग आपण राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिकल आयडिओलॉजीच्या निमित्ताने साम्यवाद, मार्क्सवाद, समाजवाद, डेमोक्रेटिक सोशल लोकशाही समाजवाद आणि मग उदारमतवाद ह्या सगळ्या आयडिओलॉजी अभ्यासत असतो. तेव्हा आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की माओवाद आणि नक्षलवाद म्हणजेच साम्यवाद असं ते समीकरण नाही. हे सहजपणे राज्यशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळं सांगण्याची गरज भासणार नाही, आणि म्हणून हे त्यांना सुद्धा खटकेल. आणि म्हणून अलीकडे काय झालं, प्रत्यक्षात पाहता देशभर चालू असलेल्या सर्व रेवडी योजना म्हणजे साम्यवादी विचारसरणीची निवडणूक केंद्रित भ्रष्ट नक्कल आहे. अर्थात शेठजी, भटजी, धारजीने नेते साम्यवादावर वारंवार टीका करतात, कारण त्यातून भांडवलशाहीचे होणारे समर्थन त्यांना हवे असते. साम्यवादी तत्वज्ञानाची टिंगलटवाळी करणाऱ्या आणि भांडवलशाहीचा उदो करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमातून फिरवून असे उथळ मत भाजपच्या IT सेल मार्फत भारतीय समाजात जाणीवपूर्वक पसरवले गेले आहे. पण गृहमंत्री स्वतः साम्यवादी विचारसरणी संपवण्याची भाषा करतात, तेव्हा या निमित्ताने साम्यवाद आणि भांडवलशाही या परस्पर विरोधी विचारसरणीबाबत नव्याने आपल्याला विचार करावा लागतो. तो विचार लोकांसमोर आपल्या चॅनलवरून मांडावा लागतो, कारण संपूर्ण राजकीय व्यवस्था म्हणून साम्यवाद अंमलात येईल अशी शक्यता भारतामध्ये तर धूसर आहे. राजकीय पर्याय म्हणून साम्यवादाची भलावण करण्याचा आपल्या या बोलण्याचा हेतू नाही. भांडवलशाहीचा उदो कुणी करत असेल तरी हरकत नाही, पण त्यामुळे व्यक्ती आणि समाज म्हणून आपला नक्की काय फायदा झाला हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून बघितला पाहिजे. आपल्या देशातील महाप्रचंड लोकसंख्येपैकी भांडवलशाहीचे खरे लाभार्थी 1% सुद्धा नाहीत. भांडवलशाहीमुळे मिळालेल्या नोकऱ्या म्हणजे भांडवलशाहीचा लाभार्थी असणे नव्हे, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. अमर्याद संधी हे मात्र उगी गाजराची पुंगी आहे. भांडवलशाहीचा खरा फायदा मोजक्या भांडवलदारांनाच होतो. याचा सोयीस्कर ध्येय धोरणे राबविणे हे त्यांच्या पैशावर नियंत्रण असलेल्या
राजकीय व्यवस्थेचे एकमेव काम बनलेलं आहे. त्यामुळे लोकसंख्येला रेवड्या वाटून उपकृत ठेवणे आणि ठेकेदार भांडवलदार स्नेही धोरणे राबवून पुढच्या निवडणुकीची बेगमी करण्याची हे सध्याचे राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाच्या साम्यवादाला असणारा विरोध हा त्यांच्या मातृसंघटनेचे वैचारिक प्रणेते आदरणीय गोळवलकर गुरुजी यांच्या विचारधारेतून आलेला आहे. साम्यवाद आणि ख्रिश्चन धर्म प्रसार हे भारतीयांचे सर्वात मोठे शत्रू आहेत अशी मांडणी गोळवलकर गुरुजींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही विचारधारा समतेवर आधारित आहेत. तर गोळवलकर गुरुजींचा जो वर्णवर्चस्ववाद आहे म्हणजे आजही बहुतेक हिंदुत्ववादी त्यांचे विचार शिरसावद्य मानतात. त्यामुळं अमित शहानी असे विधान करणे यात नवल असं काही मला वाटत नाही. पण सर्वसामान्य जनता म्हणून एक सुद्धा नागरिक म्हणून यामध्ये खरोखरच कितपत तथ्य आहे हे जर आपण तपासून पाहायला लागलो तर अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे तपासून पाहणं. तर आपल्या असं लक्षात येईल की साम्यवाद आणि भांडवलवाद हे दोन परस्पर विरोधी विचारसरणी आहेत. साम्यवाद ही कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी 150 वर्षाहून अधिक वर्षापूर्वी मांडलेली राजकीय आणि आर्थिक विचारसरणी आहे. जगामध्ये वर्गविहीन, राष्ट्रविहीन आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी एक राजकीय व्यवस्था आणणे हा साम्यवादाचा उद्देश आहे. साम्यवाद वैयक्तिक मालमत्तेला पर्यायाने आर्थिक भरभराटीलाच विरोध करतो. हा अपप्रचार असून प्रत्यक्षात त्यामध्ये सर्व साधन संपत्ती ही सर्वांच्या मालकीची असावी असं अपेक्षित आहे. क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार मोबदला हा अतिशय महत्वाचा लोककल्याणकारी सिद्धांत साम्यवादाचा पाया आहे. अशा समाजात शासन आणि राज्यव्यवस्थेची गरजच उरणार नाही असा आशावादही साम्यवाद्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. शासन सत्ता सुद्धा कष्टकऱ्यांनी चालवलेल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थेच्या हाती असली पाहिजे अशी मांडणी पुढे जाऊन करण्यात आलेली आहे. सामाजिक शोषण आणि उच्चनीचता यामुळे कष्टकऱ्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट होईल आणि औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कामगार वर्ग युरोप आणि अमेरिकेत क्रांती करून सत्ता ताब्यात घेईल अशी मार्क्सची धारणा होती. एका अर्थाने औद्योगिक क्रांती किंवा स्त्रंजामशाही आणि ताम्रयुग यापूर्वीच्या काळात म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या सत्ययुगात जशी सामाजिक व्यवस्था होती तशी आधुनिक जगात असावी असा मार्क्सवादाचा आशावाद आहे. यामध्ये सैद्धांतिक पातळीवर कोणताही दोष दाखवता येत नसल्याने सशक्त पर्यायी राजकीय तत्वज्ञान म्हणून साम्यवाद पुढे येईल या भीतीमुळे साम्यवादाविरुद्ध बदनामी आणि टिंगलटवाळीचा मार्ग वापरला जातो. मार्क्सच्या या मांडणीनंतर 50 वर्षात सोव्हिएत रशिया उदयाला आला आणि 1989 मध्ये त्या देशाचे राज्यघटना आधारित विघटन होऊन गोर्बाचोवच्या काळामध्ये विघटन झालं आणि रशियाची तुकडे झाली. त्या गोर्बाचोवनी ज्या पद्धतीने रचना केली होती त्यामुळे साम्यवादी सरकार नष्ट झालं आणि त्या रशियाचं विघटन झालं. सरकार उरलं नाही. ही स्थिती एकेकाळच्या साम्यवादी देशात दिसते. आता तो साम्यवाद रशियाचा लेनिनवाद, स्टॅलिनवाद म्हणून आपण अभ्यासतो. तो एका देशापुरता कसा केला गेला, भांडवलदाराची कबर खुदण्याऐवजी जो साम्यवादाला विरोध करतो त्यांनाच कसं संपवलं गेलं आणि खऱ्या अर्थाने भांडवलांचं समाज वितरण कसं झालं नाही, उत्पादनाची साधनं कशा पद्धतीने तिथं सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हातात आली नाहीत, हा सगळा त्या भागचा भाग आहे. तो आपण वेगळा अभ्यासू शकतो. हीच स्थिती एकेकाळच्या साम्यवादी देशात दिसते. म्हणजे आज घडीला जगातील मोठा साम्यवादी देश म्हणजे चीन असे राहिलेला आहे. चीनमध्ये माओनी कल्चरल रिव्होल्युशन कशा पद्धतीने केला आणि तो विचार आपण माओवाद म्हणून अभ्यासत असतो. चीनमध्ये माओ आणि त्यानंतरच्या नेतृत्वाने राष्ट्रप्रणीत उत्पादन व्यवस्था आणि बाजाराभिमुख तंत्र क्रांती या मार्गाने एक महासत्ता म्हणून झेप घेतली. भारता एवढीच लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये दरडोई उत्पन्न मात्र भारताच्या 5 पट आहे हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. ज्या भांडवलशाहीचा संपूर्ण जगभर पगडा आहे
त्या विचारसरणीची नीट पडताळणी केली पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर संपूर्ण जगभरच सरंजामशाही आणि लष्करशाही यांचं साम्राज्य कोसळून पडलं. ठिकठिकाणी राज्यशाहीचा अंत होऊन लोकशाहीची सुरुवात झाली. पण त्याआधी अनिर्बंध राज्यशाहीला धोका असू शकतो हे 1215च्या मॅग्ना कार्टामुळे जाणवलेल्या युरोपने विशेषतः राज्यशाहीला अभय देणाऱ्या ख्रिस्ती धर्मसत्तेलाही प्रश्न विचारले जाऊ लागल्यानंतर जुन्या आणि सरंजामशाही विचाराच्या व्यक्तींनी भांडवलशाही नावाची नवी व्यवस्था जन्मास घातली. यासाठी जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात झाली. सन 1600 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली. हा भांडवलशाहीचा उगम किंवा सुरुवात असं आपल्याला म्हणावं लागेल. नफा आणि एकाधिकारशाही हीच भांडवलशाहीची प्रेरणा आहे. आज अनेक राष्ट्रापेक्षाही शक्तिमान आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या संपूर्ण मानवी जीवन व्यापून बसलेल्या आहेत. भांडवलशाहीमुळं ज्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होतो तो असे भांडवलशाहीचा उदो करतात. हे ठीक आहे, पण बाकी जनतेनं तसं का करायचं हे स्वतःला विचारावं. म्हणजे अधिक हुरळून न जाता मेंढी आणि लांडग्याच्या मागे लागल्यासारखं असं न करता आपण त्याचा विचार करावा. हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठीमागं असं जे आपण म्हणतो तसं होऊ नये. आणि म्हणून आपण विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की भांडवलशाहीचा उदो हा किती घातक आहे. वर्ग लढ्याच्या तत्वज्ञानामुळे साम्यवाद्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही. तसेच हिंदुत्ववाद्यांनी देखील स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेला नाही. ज्या काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी लोकहितकारी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, मिश्र अर्थव्यवस्था अशी धोरणं राबवली. त्याच काँग्रेसने काळाची पावलं ओळखून खाऊ जा नरसिंहरावच्या काळामध्ये डंकेल प्रस्ताव आला आणि खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण आपण स्वीकारलं. त्यानंतर मनरेगा, अन्न सुरक्षा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशी धोरणं आपल्या देशामध्ये भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये राबवल्या गेली. पण साम्यवादाने मांडलेली तत्वे राबवणारी लोकशाही व्यवस्था भांडवलदारांची बटीक झालेली आहे. राज्यव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीच्या तुलनेत अमर्याद शक्ती असते. त्याचा वापर करून लोककल्याण साधता येते. त्यासाठी निस्वार्थी, अभ्यासू, दूरदृष्टी असणारं नेतृत्व निवडणे हे समाजाचं काम आहे. नागरिक मिंधे झाले की नागरी अधिकार गमावून बसतात. समाजाच्या रेट्यामुळे प्रागतिक समतावादी धोरणे, संधीची समानता, केवळ रेवडी वाटप न करता दर्जेदार शासकीय योजना, शासकीय सेवा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा हे साध्य होऊन लोकांचे आयुष्य समाधानी होऊ शकते. त्यासाठी सर्वसामान्यांनी भावनिक अस्मिता, प्रचारी खोटेपणा आणि स्वार्थ याला बळी न पडता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने मागण्यांचा रेटा लावून ठेवला पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा रेटा लावून ठेवला, मतदारांना मतभान आलं आणि संविधानबान त्यासोबत असेल तर अशा पद्धतीची विधानं होणार नाहीत. आणि जो डेमोक्रेटिक सोशलिझम विकासाचा आकृतिबंध पंडित नेहरूंनी मांडला होता, 50% खाजगीकरण, 50% राष्ट्रीयकरण आणि त्यातून मग विकास, कारण शासनाकडे भांडवल नाही म्हणून भांडवलदारांना नफ्याच्या प्रेरणेतून त्यांचं भांडवल बाहेर निघेल आणि त्याचं वितरण कसं करायचं हे अधिकार सरकारकडे असतील आणि त्या पद्धतीने आपण लोककल्याणकारी वितरण करू. अशा पद्धतीची मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली होती. त्याला आपण डेमोक्रेटिक सोशलिझम नेहरूंचा असं म्हणतो. नेहरूंचा तो विकासाचा प्रतिबंध होता. आणि हा जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की साम्यवाद आणि भांडवलवाद हे दोन विरोधी विचारधारा सोडून आपण मधला मार्ग का स्वीकारला होता आणि तो खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या हिताचा होता. आणि मग आजच्या ह्या अमित शहांच्या स्टेटमेंटच्या पार्श्वभूमीवर आपण तो तपासून पाहावा. मित्र हो, आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं. या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.